वेलकम बॅक मित्रांनो. कसं काय काय चाललंय आपल्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सो आपला नेहमीचा मुलगीचा प्रश्न म्हणजे काय, राईट करताना करायलाच पाहिजे. सो मित्रांनो आज चाललेलो आहे गावी. आज गावी जाण्याचं कारण आहे की रिलेटिव्समध्ये कोणाचं तरी लग्नसुद्धा आहे. कोण रिलेटिव्ह आहे ते विचारू नका आणि मला माहीत नाही कोण रिलेटिव्ह आहे तो. ॲक्च्युली माझे मामा गावी चाललेत. मामा इन द सेन्स पप्पा गावी चाललेत. म्हणजे ते सोबत पार्टी बघू शकता तुम्ही. तो त्यांना घेऊन चाललो आहे आणि गावी थोडं माझं पर्सनल काम आहे. थोडं सर्टिफिकेट वगैरेचं काम आहे माझं गावी. सो मी त्यासाठी गावी चाललो आहे. साखरमानी निघतात गावी जायला. ए बाबा सिग्नल दे की सिग्नल लोक देणं सुधारणार नाही. सो तेच की गावी जात होतो आता मे महिना. दिला 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 आपण बोललो तर ऐकलं बहिणी. सिग्नल दिला मित्रांनो. प्राऊड ऑफ यू ब्रो. सो गावी चाललो आणि वाजलेले आहेत 7:15 झालेले आहेत. लेट निघायचं कारण हे आहे की मी कॉलेजवरनं आलो मित्रांनो. आज कॉलेज होता त्याच कारणास्तव मला आज लेट झालं. आणि आपल्याकडे काय पूर्ण पॉवर आहे यार आपल्या चार्लीची. फॉग लाईट आहेत आपल्याकडे 140 वोल्टची. आपल्याकडे हेडलाईट आहे आपल्याकडे 120 वोल्टची. आपल्याकडे प्रकाशच प्रकाश आहे पाहिजे तेवढं. ए बाबा काय करतोय, लेफ्ट राईट येतोय. सो बोललो लेट झालं तरी काय प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला माहीतच आहे आपलं गाव लवकरच 2.5 ते 3 तासावरच आहे. कधी कधी आपण 2 तासात सुद्धा पोहोचतो इफ रोड आपला चांगला असेल तर. लास्ट टाइम तुम्हाला अपडेट दिल्याप्रमाणे की आपले बऱ्यापैकी रस्ते जसे की बायपास वगैरे होते ते कंप्लीट होत आलेले आहेत. जसे की आपला काही नागोठण्याचा राहिलेला, कोलाटचं काही बायपास राहिलेला ते सुद्धा आता कंप्लीट होत आलेले आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 90 to 95% काम झालेले आहेत. आणि काही मधले जे पट्टे आहेत जसे की आपला वाखणच्या आधी जो रस्ता राहतो तिकडचा जो ब्रिज वगैरे आहे तो त्याचं काम अजून खूप बाकी आहे. त्याला व्हायला खूप टाईम जाईल. सो त्याला व्हायला खूप टाईम जाईल. अराऊंड त्याला अजून 4 ते 5 महिने जाऊ शकतात. बाकी तर मला असं वाटत नाही की, कारण की पनवेलपासून ते जे आपला लोणेरे बोलतो आपण तिकडपर्यंतचा रस्ता तर बऱ्यापैकी चांगला झालेला आहे कंप्लीट. हो काय झालं अचानक एवढी ट्रॅफिक का लागली मला आज वाटलेलं. बिकॉज का माहिती मे महिना म्हटलं ना तर गावी लोक जातात. लग्न वगैरे खूप काही असतात. आपल्या सबस्क्रायबरपैकी कोण लग्न बंधनात कोण अडकतोय की नाही अडकतोय ते सुद्धा कमेंट करून सांगा कोण असेल तर. समझ रहे हो आप समझ रहे हो. माझ्याकडनं त्याला शुभेच्छा. एवढं शुभेच्छा देऊ शकतो मित्रांनो. आपल्याकडनं जेव्हा YouTube इन्कम चालू आहे तेव्हा आपल्या लक्की सबस्क्रायबर्सला आपण मीटअप करू. बघा ना इथूनच ट्रॅफिक यार. इथे कधी ट्रॅफिक आहे बाबा. काय विषय करतायत यार. आज मला असं वाटतं तगडा कॉन्टेंट भेटणार आहे मित्रांनो आपल्याला नेक्स्ट लेवलवाला. आणि ह्या वेळेला मी येताना काही ब्लॉग वगैरे बनवणार नाही कारण की बऱ्यापैकी आपले रस्ते क्लिअर झालेले आहेत. सो त्यात वाटत नाही काही ब्लॉग दाखवण्यासारखं असेल. आता जाताना आपल्याला काय कॉन्टेंट भेटतोय ते शूट करू आणि कुठे काय अपडेट द्यायचे ते सुद्धा सांगेल. आणि थोडं मित्रांनो बाय चान्स जर व्हिडिओ क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होत असेल तर थोडं प्लीज समजून घ्या. नाईट ब्लॉग आहेत आणि तुम्हाला माहिती आहे नाईट ब्लॉगमध्ये गोप्रोची काय हालत आहे ते काय ते तो विषय आहे. बट जेवढं प्रयत्न होईल तेवढं एडिटिंगच्या टायमाला मी प्रॉपर व्हिडिओ एडिट करेल आणि अपलोड करेलच जेणेकरून तुम्हाला मजा येईलच. आणि ऑडिओ वगैरे तर काय एक नंबर येईलच ह्याची मला गॅरंटी देऊ शकतो तुम्हाला. चला आता पुढे इथून निघू. ट्रॅफिकमधनं काय ते पुढच्या गोष्टी सांगतो तुम्हाला. मित्रांनो आता बेसिकली असं एक सीन झालेलं आहे की मगासपासून आता तुम्ही बघू शकता आपला पेट्रोलची जी ब्लिंकर आहे ते ब्लिंक होतो आहे. कारण की मी मुंबईला सुद्धा मी कॉलेजवरनं जेव्हा निघालो तेव्हासुद्धा मी 2दा ट्राय केलं पेट्रोल फिल करण्याचं पण पेट्रोल नव्हतं. कुठेच नव्हतं. दोन्ही मी HP-चंच पेट्रोल टाकतो आणि दोन्हीही HP-चे पेट्रोल पंपवर पेट्रोल नव्हतं. त्यानंतर पनवेलला आपलं ब्लॉग स्टार्ट करायच्या आधी मी पनवेलला सुद्धा ट्राय केलं की पेट्रोल आहे का म्हणून. पनवेलला सुद्धा पेट्रोल नव्हतं. आता वॉर संपूनसुद्धा ऑलमोस्ट 20-25 दिवस झालेले आहेत. पेट्रोल सर्वीकडे बऱ्यापैकी असतं बोलताना सुद्धा HP-मध्ये पेट्रोल नाही आहे. आणि ही गोष्ट मी अराऊंड 3ऱ्यांदा-4थ्यांदा फेस करतो आहे विदिन 2 वीक्स. तुम्ही विचार करा विदिन 2 वीक्स तुला पेट्रोल भरायची काय गरज लागते. आपल्याकडे पांढरा हत्ती आहे मित्रांनो. रॉयल एनफील्ड आहे आपल्याकडे. माहीतच आहे ज्यांच्याकडे रॉयल एनफील्ड आहे त्यांना माहीत आहे की जे त्यांचं डेलीचं रनिंग असेल
त्यांना पेट्रोलचं किती आहे. आता बघू इथे HP पेट्रोल लिहिलं आहे. आय होप वा मित्रांनो कांड झालेला आहे. आज पेट्रोलच नाही आहे कुठेच. रे बाप रे. अरे मित्रांनो मोदीजींनी सांगितलंय की फिरू नका म्हणून पेट्रोलच बंद केला की काय परमनंटली. विचार करा तर इथे पण पेट्रोल नाही आहे. 4था पेट्रोल पंप आहे आणि इश्यू काही नाही आहे मित्रांनो. पण माझं 5 लिटरचा रिझर्व असला कारण मी गावी तर पोहोचेल नो डाऊट. पण गावावर यायला प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट काय की मी रिझर्वर कधी नाही चालवत. दुसरीकडे जे पेट्रोलचा इंजेक्टर असतो फ्यूल इंजेक्टर बोलतात ना काहीतरी त्याला, ते खूप महाग असतो यार. इफ देव ना करू ते जर खराब झालं ना तर खूप मुश्किल आहे. मी ऐकल्याप्रमाणे काहीतरी ह्याचं 12 किंवा 18,000 रुपयाला आहे. नॉट परफेक्ट माहीत बट रफली मी आयडिया सांगतोय. कमीसुद्धा असू शकते, 1000मध्ये किंवा 500मध्ये पण असू शकते. पण गॅरंटी आहे मला की एवढा स्वस्त नसतो. खूप प्रॉब्लेमॅटिक होणार आहे. आता बघू. आता आपण इथून आय थिंक सो कोण किंवा हे पास केलं काहीतरी कामशेत. कामशेत आय थिंक सो कामशेत पास केलं आपण आता. आय होप आपल्याला पेट्रोल भेटलं पाहिजे. आता पॉवर नसेल तरी साधा पेट्रोल तरी आपल्याला मिनिमम भेटला पाहिजे. अदरवाईज खूप प्रॉब्लेमॅटिक होईल गोष्ट जाणं आपल्याला. लेट्स चेक काय ते मी तुम्हाला अपडेट देतोच त्या गोष्टीवर. सो येस मित्रांनो नशीब इथे पेट्रोल पंप भेटलेला आहे. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आता बॅक साईडनी रॉंग साईडने आलो. ह्या साईडला थोडं 100-200 मीटर रॉंग साईडने आलो. नशीब इथे पेट्रोल भेटलं यार. आता लय प्रॉब्लेमॅटिक झालं असतं. आणि काय माहिती गावच्या साईडला जायचं म्हटलं ना, मुंबई गोवा हायवे साईडला जायचं तर पेट्रोल पंप आहेत बट कधी कधी पेट्रोल असतो नसतो. आणि जसं की आज तुम्ही बघितलं 4 पेट्रोल पंप बंद होते. मुंबईचे तर नसतील पहिलं ऑफकोर्स बट इकडचं मी तुम्हाला दाखवलं तो सुद्धा बंद होतं. सो खूप प्रॉब्लेम होता अशा गोष्टी. पण बोलतात ना देव सोबत असतो. सो भेटला पेट्रोल पंप. आता पेट्रोल वगैरे फिलअप करू आणि इथून निघू बाहेर. तर आवडते तुम्हाला वाखणला जायच्या आधी जो ब्रिज लागतो तो चालू झाला एकदम असंभव मित्रांनो. वाटलं ना तुम्हाला लास्ट टाइम मी बोललो ना बऱ्यापैकी काम कम्प्लीट झालं आहे बट आयडिया नाही की कधी चालू होईल ते. फायनली चालू झालं. हे काय अपडेट. हा मेन खूप वर्षापासून रखडलेलं काम होतं यार. फायनली कम्प्लीट झाला. खूप बरं वाटलं यार. ही प्रगती बघता मला एकदम अश्रू अनावर झालेत यार. पण नाही यार बरं आलं ॲक्च्युली. हा ब्रिज चालू होण्याची खूप गरज होती. बरं आलं चालू झालं ते. हा होता मेन अपडेट मुंबई गोवा हायवेचा की ब्रिज चालू झालेला आहे बाबा. आता अंधार वगैरे अंधारात पडलेला आहे. आपला लाईटी वगैरे तुम्हाला कसा फुटेज दिसतोय ते नक्की कमेंट करून सांगा. बाकी विंडशील्ड ओपन करून तुम्हाला आय थिंक सो आवाज नीट येत असावा अशी मी अपेक्षा करतोय. बाकी आता जे काय ते घरी जाऊनच समजेलच मला. बरं आला पूर्ण ब्रिज चालू केला. मेन खूप ट्रॅफिकचं कारण हा ब्रिज होता. सॉरी खालतून जायचं होतं पण बरं आलं कम्प्लीट केलं ते. हो मित्रांनो बघा दिसतो नाना वडेवाले इथे नाश्ता करायला थांबलेलो मी. ॲक्च्युली आता तुम्हाला माहीतच असेल, तुम्हाला नाही तुम्हाला नसेल माहीत, मी बाहेरचं खाणं बंद केलं आहे बिकॉज थोडं ओव्हरवेट झालेलं. तो वेट वगैरे कमी केलं. आणि आता मी माझ्या नॉर्मल वेटवर सुद्धा आलो आहे. तर जेव्हा कधी बाहेर जातो तेव्हा मी थोडाफार कधी चीट मील खात असतो. सो इथे वडापाव खोललेला. तर तुम्ही सुकिली खेण जेव्हा उतरता ना त्यानंतर तुम्हाला हे लागतो नाना वडेवाले. ते माझ्या सांगण्यावर ना एकदा ट्राय करून बघा. ऑफकोर्स तुम्हाला टेस्ट आवडेल. बाकी प्रत्येकाच्या टेस्ट बर्टवर आहे. सो आता इथून निघतो. बाकी जे काय ते मी सांगतो तुम्हाला पुढे इफ काय असेल दाखवण्यासारखं तर. हा जो कोलाडचा आहे जो ब्रिज बायपास कोलाड बोलतो त्या ब्रिजचं काहीही काम नाही झालेलं आहे. आत्ताशी फक्त रेती टाकलेली आहे. अजून सुरू व्हायचा तर विचारच करू नका. पावसाला सोडा गणपतीपर्यंत पण सुरू होईल की नाही याची अपेक्षा खूप कमी आहे. अनटिल अनलेस वरतून जेव्हा प्रेशर आला वाव भट्टी. अनटिल अनलेस वरतून जर प्रेशर आला आणि झालं तरच तर बाकी तर वाटत नाही मला की कंप्लीट होईल हा ब्रिज. कारण की अजून फक्त रेती वगैरे टाकलेली आणि पूर्ण अजून मशिनरीज वगैरेचा खूप कामं बाकी आहेत.
तारपासून स्लॅब वगैरे टाकणं सर्व बाकी आहे, साईडचं वगैरे. काही ठिकाणी काम खूप एकदम स्लो गतीने चालू आहे, खूप स्लो गतीने चालू आहे, म्हणजे विचारच नाही करू शकत. ॲक्च्युली कसं झालं मग ते काम चालतं आहे ना, मग चालू द्या, अशातली गोष्ट झालेली आहे लोकांची. हा मेन आपला कोलाडपर्यंत जे अपडेट होता ते सांगितलं तुम्हाला. आता पुढचं मला आय थिंक वाटतं इंदापूरला तर काय दाखवण्यासारखं नसेल, मे बी माणगावला असेल तर. अदरवाईज मी डायरेक्ट आता घरी जाऊन ब्लॉग एंड करतो. पण मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. फॉग लाईट्स असतात ते का महत्त्वाचे आहेत ना, अशा हायवेला किंवा जंगलाच्या ठिकाणी आहेत ना, तेव्हा तुम्हाला मी उदाहरण देतो. आता ही आपली फॉग लाईट आहे ना, ती चालू आहे. आता मी ती फॉग लाईट बंद केल्यावर आहे ना, तुम्ही फक्त मजा बघा. मित्रांनो, ही फॉग लाईट बंद केल्यावर ही हालत आहे, विचार करा. तुम्हाला दिसतं आजूबाजूला काहीच दिसत नसेल. टोटल ही छोटी एक लाईट आहे बघा. आता ब्लँक स्पॉट आल्यावर काहीच दिसत नाही. त्यामुळे जे फॉग लाईट असतात ना, खूप गरजेचे असतात. आपण जेव्हा डोंगराच्या ठिकाणी, म्हणजे आपण काय बोलतात, घाटात वगैरे जातो किंवा हायवेला असतो आपण, त्या ठिकाणी फॉग लाईट खूप गरजेचे असतात. अदरवाईज ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतात, आपल्याला काहीच दिसणार नाही जर तुम्ही रात्री ट्रॅव्हल वगैरे करत असाल तर. आणि अननेसेसरी लोक जेव्हा काय बोलतात सिटीमध्ये चालवतात ना, तरी खरंच गरज नसते. फॉग लाईट फक्त ह्या कारणासाठी बनवलेली असते, ना की आपल्याला ते आपल्या नॉर्मल लोकल एरियात हाय बीमवर चालवली समोरच्याला काही दिसणार नाही. सो हे असतो फॉग लॅम्पचा उपयोग. तुमचं याच्यावर काय मत आहे, मी बरोबर बोलले की चुकीचं बोलले, ते मला नक्की कमेंट करून सांगा. सो यस मित्रांनो, फायनल 3 तासानंतर आता मी पोचलेलो आहे गावी. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला की नाही आवडला ते सुद्धा कमेंट करून सांगा. नसेल आवडला तरी सांगा का नाही आवडला, पण त्यावर नक्कीच सुधारणा करू. सो अजून कोणत्या नवीन टॉपिक्स असतील तर मला नक्की सांगा. भेटू आपण नवीन एक व्हिडिओसोबत, नवीन कोणत्या तरी कॉन्टेंटसोबत. टिल दॅन बाय बाय, टेक केअर अँड जय महाराष्ट्र मित्रांनो. whatever, please sir, I want to reach 1 million